26 नोव्हेंबरचा तो हिरे माझा मित्वाचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकणार आहात. तर सुरुवातीला अर्णव वरून खाली येतो आणि त्यावेळेस अंजलीताई म्हणत असते की चिंटू, अरे चिंटू माझं जर ऐकून तर घे. तर अर्णव तिचं काही ऐकून घ्यायचं नसतं. अंजली म्हणत असते प्लीज माझं एकदा तर ऐक ना. अर्णव म्हणतो नाही, मिस अंदर आहे ना, तिने खूप मोठी चूक केली आणि याचा परत व्हायला नको. तोपर्यंत येऊ का असा आवाज येतो. सगळेजण बघतात तर ती ईश्वरीची आई आलेली असते. सगळेजण मग म्हणतात हो या ना या. अंजलीताई म्हणतात या ना या या. आणि आतमध्ये आल्यानंतर अर्णवसुद्धा म्हणतो प्लीज या ना, वेलकम वेलकम, बसावं असं म्हणून तिथे बसवलं जातं ईश्वरीच्या आईला. आता नंतर ईश्वरीची आई म्हणते की ईश्वरीची आई म्हणत असते सॉरी न कळवता आले मी, पण काय ना की कारणच तसं आहे म्हणून मी आले. त्याच्यानंतर लगेचच अंजलीताईंना विचारते की ईशूत नाही आहे का घरी, ती कुठे दिसत नाही. अंजलीताई म्हणतात आहे ना घरी, आहे ना म्हणजे ना वरतीच आहे, वरच असेल, मी हाक मारते म्हणून अंजलीताई हाक मारतात की ईश्वरी बघ कोण आलंय म्हणून. इकडे आवाज ऐकायला जातो ईश्वरीला आणि ईश्वरी खाली यायला निघते. तोपर्यंत आकाश म्हणतो काकू नम्रता नाही का आली. ते म्हणतात नाही रे, आमच्या क्लाउड किचनचं काम आहे ना म्हणून तिला येता आलं नाही. तोपर्यंत ईश्वरी खाली येते आणि लगेचच ती तिच्या आईला मिठी मारते. आता ईश्वरीला रडायला आलेलं असतं कारण घरात जे काही झालं ते अर्णव तिच्यावरती ओरडलेला असतो ना, म्हणून ईश्वरीला रडायला येतं. ती तिच्या आईच्या गळ्यात पडते आणि रडते. आणि आई म्हणून त्यावर तिची आई म्हणते की अगं ईशू तू रडतीयस का बरं, काय झालं. तर त्यावेळी ईश्वरी म्हणते नाही गाई, इतक्या दिवसांनी आपण भेटलोत ना दोघीजणी, मी खूप दिवसांनी भेटले तुला म्हणून आहे ना मला रडायला. ईश्वरी म्हणते आई अशी कशी काय अचानक आलीच ग. त्यावरती तिची आई म्हणते अगं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायला आले. ईश्वरी म्हणते आमंत्रण कसलं ग. त्यावर तिची आई अंजलीताईंना म्हणते आमची ईशू सासरी इतकी रमली आहे ना की तिला ना माहेरचं काहीच आठवत नाही आहे. त्यानंतर सगळी स्माईल करतात. सगळ्यांची ना खोटी स्माईल असते कारण घरात घडलेलंच असतं तसं. आता ईश्वरीची आई म्हणते ईशू अगं आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, विसरलीस का काय. तर लगेचच ईश्वरी म्हणते अरे 12 की डेर अशी कशी विसरली मी. त्यावरती तिची आई अंजलीताईंना म्हणते नाही हो असं काही नाही आहे, पण लग्न झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांना एकदा जेवणासाठी बोलवायचंच होतं, पण म्हटलं या निमित्ताने बोलवूयात म्हणून, असं ईश्वरीची आई म्हणत असते. आता लगेचच ईश्वरी म्हणते की माझी आई खास आमंत्रण द्यायला आली आहे तर सगळ्यांनी यायचं जेवायला. अर्णव म्हणत असतो ऑफकोर्स मी का नाही येणार. त्यावरती लगेचच आकाश म्हणतो काकू मलाही सांगा काही गरज लागली तर मीही येतो मदतीला. आता त्यावरती अंजली म्हणत असते की मला ना अधूनमधून मळमळतं त्यामुळे मी काही येऊ शकणार नाही पण बाकीचे घरातले नक्की येतील. तर मामा म्हणतात हो हो मी सुद्धा नक्कीच येतो. तर ईश्वरी म्हणते आई ॲनिव्हर्सरीची तयारी करायला मी सुद्धा येते तुझ्यासोबत 2 दिवस. आता ईश्वरीच्या आईला आनंद होतो. ईश्वरीची आई म्हणते खरंच तू येतेस. नाही म्हणजे बघ घरातल्या सगळ्यांची परमिशन असेल तर तू ये माझं काही म्हणणं नाही, खरंच ये. आणि लग्न झाल्यापासून तू माहेरपणासाठी सुद्धा अजिबातच आलेली नाही आहेस ना. त्यावर अंजली म्हणते हो ना बरोबर आहे म्हणून. आता मामा फक्त ईश्वरी आणि अर्णवकडे बघतच असतात. ईश्वरी म्हणते की ताई मी तयारी करण्यासाठी जाते वरती 2 दिवस येईन परत. अंजली म्हणते ठीक आहे तुझी इच्छा आहे ना मग तू जा. आता ईश्वरी म्हणते आई तू बस मी आलेच पटकन बॅग भरून. तिची आई म्हणते जा जा. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि तशीच वरती निघून जाते बॅग भरण्यासाठी. आता लगेच अर्णवला वाईट वाटते की आता ती माहेरी चाललेली आहे म्हणून. अर्णव आता मनातच विचार करतो की माझ्यावर राग काढण्यासाठी ही अशी वागती आता. त्यामुळे म्हणतो की सगळ्यांना म्हणतो की ठीक आहे मी आलोच म्हणून अर्णवसुद्धा वरती निघून जातो. आता अर्णव ईश्वरीवरती गेल्यानंतर ईश्वरीची आई म्हणत असते अहो मामींचा पाय कसा आहे बरं आहेत ना. त्या दिवशी फोनवरती जास्त बोलणंच झालं नाही. मामा म्हणतात हो आहे ना ती घरी, जर आकाश तिला घेऊन ये. ईश्वरीची आई म्हणते त्यांना कशाला त्रास देत आहे, मी जाते ना तिथे जाऊन मीच त्यांना भेटते. आकाशला म्हणतात जा रे त्यांना घेऊन. तर आकाश म्हणतो हो चला ना. आता ईश्वरीची आई आणि आकाश वल्लरीकडे जातात त्यांना भेटण्यासाठी. आता हॉलमध्ये फक्त अंजली आणि मामा असतात. अंजली म्हणते की मामा ईश्वरी खूपच हर्ट झाली रे म्हणूनच ना बहुतेक ती माहेरी चालली आहे, काय करायचं आता. मामा म्हणतात हे बघ अंजली संसार खऱ्या अर्थाने मोडण्यासाठी ना नवरा बायकोंमध्ये ही अशी लुटूपुटूची भांडण होणं गरजेचंच असतं ग, त्याशिवाय कसं होणार नाही का. आणि हे बघ अर्णवचा राग शांत झाला ना की तो सगळं काही सावरून घेईल तो अजिबात काळजी करू नकोस. आता इकडे दाखवलेलं आहे की ईश्वरी रूममध्ये येऊन बॅग भरत असते. तिच्या पाठीमागे
अर्णवसुद्धा येतो आणि ईश्वरी जोरजोरात बॅग भरते. हे बघून लगेच अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे काय चाललंय, काय चाललंय अचानक. ती म्हणते, अचानक म्हणजे हे काय, माहेरी चालली आहे मी, लग्नानंतर गेलेलीच नाही आहे ना म्हणून. अर्णव म्हणतो, मी सिंदूर आता जाणं खरंच गरजेचं आहे का? हे बघ, तू माझ्या नजरेसमोर असतेस ना त्यावेळेस मला काहीच टेन्शन नसतं. ईश्वरी म्हणते, हो का, कशाला हवी मी नजरेसमोर भांडाभांडी करायला हवी का समोर? अर्णव म्हणतो की नाही मी सिंदूर, मी मगाशी चिडलो, जरा जास्तच बोललो. ईश्वरी म्हणते, नाही जरा जास्त नाही, खूपच जास्त बोलून गेलात आणि ऐकून तर माझं काहीच घेतलं नाही. दुसऱ्याचं कोणाचं काही ऐकून घ्यायची आदत असेल तर ना. अर्णव म्हणतो, काय ऐकून घ्यायचं? ईश्वरी म्हणते, हेच तर कळत नाही ना, दुसऱ्याच्या वागण्यामध्ये वागण्यामागे काहीतरी कारण असेल, त्याला काहीतरी सांगायचं असेल, पण सतत आरडाओरडा करायचा, चिडचिड करायची आणि दुसरीची बोलती बंद करून टाकायची. याच्याशिवाय दुसरं तुम्हाला येतं काय? त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तू कुठंसुद्धा जायचं नाही. ती म्हणत असते, मी जाणारच. अर्णव म्हणतो की नाही, माझ्यावर रागवलीस म्हणून तू माहेरी चाललीस, मला काही कळत नाही असं वाटतं का? ईश्वरी म्हणते, नाही, मी माझं डोकं शांत करण्यासाठी चालले. या बडकूचंद भांडाभांडीचा राग आणि चिडचिड सहन करत बसण्यापेक्षा मी माझ्या माणसांसोबत माझ्या घरी छान वेळ घालवेन. अर्णव म्हणतो, माझ्या घरी? ती म्हणते, हो. अर्णव म्हणतो, म्हणजे मी तुझं कोणीच नाही आहे का? मग कशाला सतत माझा नवरा करत असते? ईश्वरी म्हणते, ते मी जाणार, मला नाही माहिती काय ते, आणि बॅग भरत असते. आता अर्णव तिची एक साडी उचलतो आणि म्हणतो की नाही जायचं. ईश्वरी ओढत असते की साडी सोडावं, मी जाणार. ईश्वरी नेसा तुम्ही असं म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे लगेच दुसरा सीन दाखवलेला, वल्लरी कोणाशी तरी फोनवरती बोलत असते. आता तिला आवाज येतो. आकाश म्हणतो की या ना काकू, या ना सुप्रिया काकू, काका कसे आहेत असं म्हणल्यानंतर लगेच वल्लरीच्या लक्षात येतं की आता इथे ईश्वरीची आई आलेली आहे म्हणून. लगेच वल्लरी म्हणते, ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया इथे कशी काय आली? तर आकाशला ईश्वरीची आई सांगत असते की आता बरीच सुधारणा आहे बरं का, काकांच्या तब्येतीत बरे आहेत आता ते म्हणून. आता वल्लरी इकडे पटकन उठते आणि बेडवरती जाऊन तोंडावरून पांघरून घेऊन झोपते. आकाश आणि ईश्वरीची आई रूममध्ये येतात. आता आकाश हाक मारत असतो की मॉम म्हणून, की हे बघ कोण आले तुला भेटायला, ईश्वरीची आई आली, बघ तरी उठ ना. तर ते काही उठतच नाही, ते पांघरून घेऊन झोपलेले असतात. आणि मग उठ ना, कमाल आहे, अशी कशी झोपली? ईश्वरीची आई म्हणते, आकाश जाऊ देत ना, झोपली असतील. आकाश म्हणतो, नाही मलाही कळत नाही अशी कशी झोपली असेल, मी उठवतो. ईश्वरीची आई म्हणते, नाही औषधामुळे डोळा लागला असेल आणि ते जेवढं आराम करतील ना तेवढा त्यांचा पाय बरा होईल. आकाश म्हणतो, आय डोंट नो, म्हणजे आई आज अशी गाडगीला कशी काय झोप लागली? एनिवे मला काही कळतच नाही आहे, सॉरी बरं का काकू की तुम्ही भेटायला आलात आणि आई काय उठलेली नाही म्हणून. त्यावरती ईश्वरीची आई म्हणते, काय योग आहे ना ते कळत नाही, पण नेहमी आमची भेट होता राहूनच जाते. तर वल्लरी इकडे आतमध्ये डोळे मोठे करून बघत असते. आता ते दोघंजणसुद्धा रूमच्या बाहेर निघून जातात हॉलमध्ये. आता ते दोघे गेले की वल्लरी उठून बसते आणि म्हणते की थोडक्यात वाचले मी आज या सुप्रियाने मला पाहिलं असतं तर लगेचच ओळखलं असतं, कारण आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाचा चेहरा कधीही कोणी सहजासहजी विसरत नाही असं म्हणून वल्लरी आहे तर ती घाबरली. आता पुढे घाबरून वल्लरी म्हणते की वल्लरी आता इथून पुढे शांत बसून जमणार नाही तुला. जे कारस्थानं करून हे सगळं तू कमवलंयस ना, हे जर का सगळं उघडं पडलंच ना तर एका दिवसात रस्त्यावर येशील तू. नाही असं म्हणून वल्लरी खूपच घाबरलेली असते. आता इकडे सीन दाखवलेला आहे की ईश्वरी बॅग घेऊन तरातारा पुढे आलेली असते, म्हणजेच खाली उतरून आलेली असते आणि त्याच्या मागेच अर्णव येत असतो. आता ईश्वरी येताना बडबड करतच येत असते. त्यावरती लगेच अंजलीताई म्हणतात, ईश्वरी मी काय म्हणते, तोपर्यंत ईश्वरी पाठीमागे वळून म्हणते की आई. लगेच मामा म्हणतात, वल्लरी भेटली ना तुम्हाला? तर आकाश म्हणतो, डॅड मॉम झोपली होती, आय थिंक पायासाठीच्या ज्या गोळ्या घेते ना त्यामुळे तिला खूपच झोप लागलेली असेल. तर लगेचच मामा म्हणतात, काय झोपली होती आणि यावेळी तर ती झोपत नाही ना, असं कसं शक्य? अरे मग तू तिला उठवायचंच ना. तर ईश्वरीची आई म्हणते, अहो काही हरकत नाही, भेटेन ना पुन्हा कधीतरी, आमच्या भेटण्याचा बहुतेक योगच यावा लागणार आहे. नाही म्हणजे या दोघांचं लग्न झाल्यापासून मी एकदाही त्यांना बघितलंसुद्धा नाही आहे साधं, असं म्हणते. मामा म्हणतात, हो ठीक आहे. आता त्याच्या पुढे नंतर लगेचच आता अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणत असतो, काकू तुम्ही बसा ना प्लीज, मी काहीतरी तुमच्यासाठी खाण्यासाठी. तोपर्यंत ईश्वरी त्याला बोलूच देत नाही. लगेच म्हणते, आई चल आपण निघूयात का, उशीर होईल आपल्याला. त्यावर ईश्वरीची आई म्हणते, हो चालेल ना, आणि आता सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी यायचं जेवायला.
त्यावरती अर्णव म्हणतो की काको मी तुम्हाला सोडायला येऊ का गाडी घेऊन. तर ईश्वरी म्हणते नाही नको, आपण रिक्षानेच जाऊया, म्हणजे मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करता येईल. त्यावर ईश्वरीची आई म्हणते हो चालेल ना. असं म्हटल्यानंतर त्या दोघीजणी मग म्हणतात की बरं आम्ही मग निघू का. आता लगेचच ईश्वरी म्हणते की ताई मी येते हां, मामा येते हां, भाऊजी येते हां म्हणून. आता ईश्वरीना सगळ्यांना सांगत असते मी येते हे म्हणून. आणि आकाशकडे नुसते तिरक्या नजरेने बघते. अर्णवशी नुसते तिरक्या नजरेने बघते. अर्णवशी काही बोलत नाही. आता ईश्वरीची आई म्हणते काळजी घ्या हां अंजली. ते म्हणतात हो तुम्ही ही ऐशी उचल, असं म्हणून दोघीजणी जातात. आता त्या दोघीजणी घराच्या बाहेर पूर्ण गाडीपर्यंत जाईपर्यंत अर्णव तिच्याकडे पाहतच असतो. जाताना अर्णवला वाटतं की ईश्वरी त्याच्या साईडने जाईल म्हणून, पण ईश्वरी मुद्दामून पलीकडच्या साईडने निघून जाते. आता दोघी अगदी पार दिसेनाशा होईपर्यंत अर्णव त्या दोघींकडेच बघत असतो. त्यानंतर इकडे आता हॉलमध्ये अंजली म्हणते की अर्णव चल जरा आतमध्ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून. आता त्या दोघीजणी गेल्यानंतर की अर्णव आणि अंजली रूममध्ये जातात. आता हॉलमध्ये फक्त आकाश आणि मामा हे दोघीच असतात. आता लगेचच मामा म्हणतात काय रे आकाश, खरंच झोपली होती का तुझी आई, असं विचारल्यानंतर आकाश लगेचच म्हणतो की हो. आकाश म्हणतो हो गोळी घेऊन झोपली असेल, आणि असं म्हणून आकाश तिथून निघून जातो. आता मामा एकटेच बोलतात, म्हणतात कमाल आहे, हे ज्या पायासाठी डॉक्टरांनी जीवनानंतरच्या गोळ्या दिल्यात, पण त्यासुद्धाही गोळ्या कधी घेताना मी पाहिलेलं नाही आहे. मग आता अशी कशी काय झोपली असेल दिवसा ढवळ्यातही, असं मामा विचार करतात. कारण आता इथे मामांना संशय आलेला आहे, कारण वल्लरी जी आहे तर ती प्रत्येकच वेळेस ईश्वरीच्या आईशी बोलणं टाळत असते. मामा म्हणतात की काहीतरी गडबड आहे. आता मामा असं म्हणल्यानंतर इकडे लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. अर्णव आणि अंजली दोघंजण रूममध्ये जणी बोलत असतात. अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज मला ना तू तुझी बाजू घेऊन बोलणार असेल ना तर बोलूच नकोस. तर अंजली म्हणते अरे चिंटू खरंच तिचीही काहीतरी बाजू आहे ॲक्च्युली, पण तिची बाजू कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. ॲक्च्युली मीच तिला घेऊन गेले होते बाहेर, कारण मला ना चिंचा आणि आवळे खायचे होते म्हणून. अर्णव म्हणतो की काय, तर अंजली म्हणते हो मीच हट्टीपणा केला. अर्णव म्हणतो वॉट आवळा, तर अंजली म्हणते सॉरी रे, ॲक्च्युली ती म्हणत होते की अर्णव सरांना मी सांगून येते. तिचा तर फोन पण राहिला होता रूममध्ये, पण मीच तिला म्हटलं की आपण पटकन जाऊन येऊ म्हणून. ती पण बिचारी माझं मन राखण्यासाठी आली माझ्यासोबत. मला खूप क्रेविंग्स होत होतं रे, म्हणून हे सगळं झालं. त्यावर अर्णव म्हणतो अगं ताई मग तू आधी मला का नाही सांगितलं. अंजली म्हणते अरे मग तू चिडल्यावर ऐकून घेतोस का कोणाचं. अर्णव म्हणतो मी किती स्टुपिडसारखा चिडला उगाचच तिच्यावरती. अर्णव म्हणत असतो की मी किती स्टुपिडसारखा चिडलं तिच्यावर, म्हणजे मी सिंदूरने जे काही केलं ते सगळं तुझ्यासाठी केलं आणि मी उगाच चिडलो ना तिच्यावरती. त्यावर अंजली म्हणते हो रे मी पण ना जरा लहान मुलीसारखीच वागले. अर्णव तिला म्हणतो इट्स ओके ताई इट्स ओके, पण मी पण माइंडलेसच वागलो ना तिच्याशी, असं किती ओरडलो तिच्यावरती. अंजली म्हणते जाऊ दे आता पश्चाताप करत बसण्यापेक्षा तिला म्हणव कारण ते बिचारी ना फक्त माझं मन राखण्यासाठी आले रे माझ्यासोबत, आणि तू केवढं बोलस तू तिला. आता अर्णवला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतं. अंजली म्हणते खूप हर्ट झाली रे ती, तू आता काहीही कर आणि तू म्हणव तुझ्या रुसलेल्या बायकोला. तर अर्णव विचार करतो आणि म्हणतो मी काय करू. अंजली म्हणते आता मी काय करू, माझी बायको आहे का तुझी बायको आहे ती, तू ठरव ना, मी काय सांगणार. तर अर्णव विचार करतो आता एकच ऑप्शन आहे म्हणून. अंजली म्हणते काय ऑप्शन आहे. आता अर्णव स्माईल करतो, म्हणजे अर्णवच्या डोक्यामध्ये नक्कीच एक प्लॅन असतो. आता ईश्वरी आणि ईश्वरीची आई दोघीजणी घराच्या बाहेर गेटपर्यंत निघालेले असतात. तोपर्यंत ईश्वरीची आई म्हणत असते तर आपल्याला रिक्षा मिळेल ना, तर ईश्वरीचं जरासं लक्ष नसतं. मग ईश्वरीची आई म्हणते की काय गं तुझा पाय निघत नाही का इथे. ईश्वरी म्हणते नाही गं, असं काय असतं तर मी तुला स्वतःहून म्हणाले असते का की मी येते तुझ्यासोबत 2 दिवस म्हणून. इतक्यातच जोरात हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणून राकेश तिथे येतो. आता त्या दोघीजणी एकदमच घाबरतात की राकेश एकदम त्यांच्यासमोर उभाच राहतो आणि लगेचच चालत त्यांच्याजवळ येतो आणि काय म्हणतो की काय म्हणताय न झालेल्या सासूबाई. राकेश म्हणतो हे चुकलं हां तुमचं, अर्णवला आमंत्रण दिलं आणि मला काय, माझं काहीच नाही, हे चुकलंच हां तुमचं. त्यावरती ईश्वरीची आई म्हणते निघितून, आम्हाला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. राकेश म्हणतो पण मला इच्छा आहे ना तुमच्याशी बोलण्याची, त्याचं काय, किती चांगला तुमचा जावाई झालो असतो मी, इथे घर जावाई झाला असतो आणि तिकडे शेजार जावाई म्हणून राहिला असतो, पण तुमच्या त्या अर्णव सरांना येऊन सगळं गडबड करून टाकली. ईश्वरीची आई ओरडत असते तू ना म्हणून. तर तो म्हणतो थांबा बरं काय गिफ्ट हवं आहे तुम्हाला तुमच्या ॲनिव्हर्सरीचं. एक जावाई आहेच तुम्हाला, पण दुसरा हवा आहे का तुमच्या लाडक्या इशूसाठी, असं तो ईश्वरीकडे बघून डोळा मारून म्हणत असतो. ईश्वरीची आई म्हणते गप्प बस, तुझ्यासारखा हलकट आणि नीच माणूस या जगात ना दुसरा कोणीसुद्धा नसेल. तर राकेश निर्लज्जपणे म्हणतो थँक्यू न झालेल्या सासूबाई फॉर कॉम्प्लिमेंट.
तर ईश्वरीची आई म्हणते तुझा हा जो माज आहे ना तो देवच एक दिवस उतरवेल आणि माझ्या जावयाशी तू तुलना करायची नाही हां, त्याच्या नाकाची सरसुद्धा नाही आहे तुझ्याकडे, कळलं का? तर लगेचच राकेश चिडतो आणि म्हणतो की एवढी मुजोरी करताय, भीती नाही का वाटत तुम्हाला माझी? ईश्वरीची आई म्हणते नाही वाटत, अजिबात भीती वाटत नाही आहे, कारण आहे ना की आम्ही फक्त देवाला घाबरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला माहिती आहे माझ्या लेकीच्या पाठीशी गणूबाप्पा उभा आहे म्हणून. लगेच राकेश चेहऱ्यावरचे हावभाव बदलतो आणि पुढे ईश्वरीची आई म्हणते गणूबाप्पा आहे तिच्या पाठीशी म्हणूनच अर्णव अगदी देवासारखा धावत आला होता त्याच्या मदतीला लॉजवरती आणि म्हणूनच अर्णव सोबत माझी मुलगी ईश्वरी कायम सेफ असेलच. माझीच गेल्या जन्मीची काहीतरी पुण्य असेल म्हणून अर्णवसारखा जावाई मला मिळाला. त्यावरती राकेश आणखीन इतका चिडतो आणि म्हणतो गप गप बोलायला देतो म्हणून जास्तच बोलतेस का तू? एकदम अरेदोरेच बोलायला चालू करतो आणि म्हणतो नवऱ्याचा वाढदिवस साजरा करायचा ना नवऱ्यासोबत का पाठवू त्याला ढगात, असं म्हणल्यानंतर ईश्वरीच्या इतकी घाबरते आणि आता ईश्वरी म्हणते की आई त्या अजिबात दब्बी घालू नकोस हां याच्या असल्या धमक्यांना. आता लगे राकेश ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीची आई तर खूपच घाबरलेली असते. ईश्वरी पुढे सांगते की त्या दिवशी मी याला मिरचीची धुरी देऊन चांगलंच वटणीवर आणलंय, नीच माणूस कुठला, असं ईश्वरी सांगत असते आणि पुढे म्हणते की असे अजून शेकडे इंदोरी उपाय आहेत हां माझ्याकडे, समजलं ना तुला? राकेश म्हणतो समजलं ना, पण कधीतरी संपतीलच ना तुझे हे इंदोरी उपाय, तेव्हा काय करशील? एकदा वाचलीस, दोनदा वाचलीस म्हणून सारखे वाचशील असं नाहीस हां. ईश्वरी अजिबात तू इथून पुढे वाचणार नाही आहेस. ईश्वरी एवढं सोपं नाही आहे मला लांब ठेवणं, कळलं का? असं म्हणून राकेश तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत ईश्वरी पटकन खालचं एक मोठं जाड लाकूड घेते आणि त्याच्या अंगावरती उगारते आणि म्हणते अंजलीताईचा विचार करते म्हणून मी गप्प बसते, पण याचा अर्थ मी तुला घाबरले असं अजिबात काढू नकोस हां. तिने मोठं लाकूड घेतलेलं असते. त्यापुढे ईश्वरी म्हणते देवाशिवाय नाही घाबरत आम्ही कोणालाही, एक दिवस असा इंदोरी झटका देईन ना तुला की तुला तुझी अवकातच कळेल, समजलं का तुला? असं म्हणून राकेशकडे रागाने बघत असते. आता राकेश सुद्धा खूप चिडलेला असतो, पण समोर लाकूड दिसतो म्हणून तो गप्प बसतो. पुढे ईश्वरी लाकूड टाकून देते आणि म्हणते चल आई म्हणून त्या दोघीजणी तिथून पुढे निघून जातात. आता पुढे राकेश त्या दोघींकडे बघत म्हणतच असतो की इंदोरी झटका वा फारच मला आवडला आणि मग पुढे म्हणतो की अशी की कोई अवकात नाही होती ईश्वरी जी, आणि तुला आणि अर्णवला वेगळं केल्याशिवाय हा असे गप्प बसणार नाही, कळालं का तुला? असं म्हणून एकदमच आवेशाने राकेश चिडलेला असतो. आता पुढचा सीन दाखवलेला आहे. ईश्वरी आणि तिची आई घरी येतात. नम्रता तिला पाणी देत असते. ईश्वरी म्हणत असते बापरे काय उकडतंय ना गाई, आणि म्हणते की ताई दे ना ग लवकर पाणी. ती म्हणते हो देते ग. पुढे ईश्वरी म्हणते आई त्या राकेशला घाबरण्याचं बिलकुल काही कारण नाही हां, अर्णव सर असताना काळजीचं काही कारणच नाही आहे. त्यावर ईश्वरीची आई म्हणते हो ग खरंच आहे. नम्रता म्हणते ईशू काय ग त्यानं काय केलं तर नाही ना परत? ईश्वरी म्हणते काय नाही, चांगली दोरी दिली मी त्याला, तू नको काळजी करू, असं म्हणते. आता त्याच्या पुढे लगेचच त्याच्या पुढे नम्रता म्हणते की ईशू काय ग यावेळेस तू चक्क इकडे राहायला आलीस, ये तो एकदम बढिया हो गया. ईश्वरी म्हणते ताई ताने नको मारूस हां, मी माझ्या माहेरी कधी येऊ शकते. त्यावर तिची आई म्हणते हो. नम्रता म्हणते हो पण मी तुला एवढ्या वेळा सांगितलं पण कधीच आली नाहीस. हां बंगल्यातून पायच निघत नाही आहे वाटतं ना तुमचा, हो की नाही? त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते की नाही हां ताई उगीच चिडवू नकोस मला, मी आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी आली आहे हां इकडे म्हणून. नम्रता म्हणते अच्छा पण ईशू मला एक गोष्ट सांग की तुला इथे जिजूंशिवाय करमेल ना ग? तर लगेचच ईश्वरी म्हणते चांगलेच करमेल हां मला, तू त्याची काळजी करू नकोस, मी माझ्या नवऱ्याशिवाय चांगलंच राहू शकते इथे म्हणून, एकदम मी बढिया राहू शकते माझ्या नवऱ्याला सोडून म्हणून. त्यावरती लगेच ईश्वरीची आई म्हणते ईशू अगं काय हे नवऱ्याबद्दल असं बोलतात का? तर ईश्वरी म्हणते नाही तर काय, सारखे भांडतात माझ्याशी, काहीतरी सुनावत असतात माझ्याशी, काही ऐकूनच घेत नाहीत माझं, मला ना नको आहे आता हे कटकट हां. आता नम्रता फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत असते. मग तिची आई म्हणते म्हणजे? मग ईश्वरी लगेच म्हणते म्हणजे 2 दिवस तरी मला नको आहे हे कटकट असं म्हणायचं होतं गाई मला. त्यावरती नम्रताची आई म्हणते हां बरं ठीक आहे. लगेचच ईश्वरी म्हणते की आता ना मी बेफिकरपणे एन्जॉय करणार आहे माझं माहेर, ते भडकूपचन इथे नाही येत ना तर माझ्या डोक्याला थोडी छान थंडक मिळेल. आणि हा म्हणत असते तोपर्यंतच दरवाजावरती अर्णव येतं. अर्णव हे सगळं ऐकत असतो. दरवाजा वाजवतो तोपर्यंत ईश्वरीची आई बघते आणि म्हणते अर्णव. तोपर्यंत या दोघीजणी सुद्धा सर तुम्ही म्हणून उभ्या राहतात. लगेच ईश्वरीची आई म्हणते या ना यात अर्णव, या ना आतमध्ये. लगेच अर्णव आतमध्ये येतो घरामध्ये.
ईश्वरीची आई म्हणते, अरे आम्ही आत्ताच पोचलो, आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही येणार आहेत ते. लगे अर्णव म्हणतो, काकू सरप्राईज द्यायचं होतं मला तुम्हाला, माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे ना, मग तयारीला यायला नको का? आणि काकू तुम्ही टेन्शन घेऊ नकात, फंक्शन सगळं मी सुपरवाईज करणार आहे. आता ईश्वरीला तर एवढा राग आलेला असतो, ती खूप रागाने बघत असते. नम्रता म्हणते, वा जिजू एकदम बढिया. पण कुणी, आणि अर्णव म्हणतो, कुणीतरी कोणाला तरी वाटत असेल की मी उगीच आलो आहे म्हणून, पण आय डोंट केअर. असं म्हणून असं म्हणून अर्णव आणि नम्रता एकमेकाला टाळी देत असतात. आता अर्णव नम्रताला खुणवत असतो की तिला सरकायला सांग, मला तिथं बसायचं म्हणून. नम्रता लगेच म्हणते, इशू जरा सरकतेस का गती? म्हणते, का सरक ना जरा इकडे इकडे अशी सरक ना. म्हणून ईश्वरीला ती बाजूला करते आणि म्हणते की जो या ना तुम्ही इथे बसा, इथे बसा. लगेच अर्णव म्हणतो की ओ थँक्यू हां म्हणून लगेच म्हणतो वा रिस्पेक्ट म्हणून लगेचच तिथे जाऊन बसतो. ईश्वरीचं तोंड चांगलंच फुगलेलं असतं. ईश्वरीची आई म्हणते, अर्णव मी काहीतरी बनवून आणते हां तुमच्यासाठी. अर्णव लगेच हो म्हणत असतो. नम्रता म्हणते, जिजू तुम्हाला काय खायला हवं आहे? पोहे, कचोरी, जिलबी, दहीवडा, भुट्टे, खीस का गुलाबजामुन का मालपोहे, किंवा याशिवाय आणखीन काहीतरी स्पेशल हवं आहे का तुम्हाला? प्लीज सांगा हां. अर्णव म्हणतो, नम्रता मला काहीही स्पेशल नको आहे असं मुद्दाम ईश्वरीकडे बघून म्हणतो. आणि हे सगळं स्पेशलच आहे माझ्यासाठी काकू. आता हे म्हणल्यानंतर की लगेचच ईश्वरीची आई म्हणते, अहो अर्णव तसं नाही, याहीपेक्षा काही वेगळं खाण्याची इच्छा असेल ना तर अगदी मोकळेपणाने सांगा हां मला. तर ईश्वरी मनात विचार करते, माहेरपणाला मी आले आणि लाड होत आहेत ह्यांचे. आणि लगेचच ईश्वरीची आई म्हणते, अगो नमो उभी काय, जा ना पाणी घेऊन ये जा त्यांच्यासाठी. म्हणून लगेच ईश्वरी म्हणते, आई मी पण आहे हां इथे आणि मीही आत्ताच आले हां. तर ईश्वरीची आई म्हणते, हो बाई हो. अर्णव म्हणतो, काकू कोणीतरी इन्सिक्युअर होतं आहे का? तर ईश्वरी म्हणते की ओ मी नाही झाली हां इन्सिक्युअर, मी नाही हां झाली इन्सिक्युअर. अर्णव म्हणतो, मी कुठे तुझं नाव घेतलं, मी असंच इझिली म्हणालो, मी कशाला तुझं नाव घेतोय? ईश्वरी म्हणते, तुम्ही ना मुद्दा म्हणून. ईश्वरीची आई म्हणते, ईशू बाळा अगं तुझ्यासाठीही बनवून देते मी, अगं इतक्या दिवसाने तू आली आहेस, मग तुझ्या आवडीचं बनवल्याशिवाय राहणार आहे का मी? सांग बरं काय हवं आहे तुला? ईश्वरी म्हणते, मला. तर अर्णव म्हणतो, चहा काकू तुमच्या हातचा गरमागरम चहा, वाव माय फेवरेट. आणि ईश्वरी पुढे म्हणते, आई मला. अर्णव म्हणतो, पोहे, इंदुरी पोहे काकू तुम्ही बनवताना ते पोहे मला खूप खूप आवडतात, आमच्या घरी बनतात, पण त्यात मजा नाही येत. ईश्वरी लगेच रागाने बघते आणि तिला काही बोलावं ते कळतच नसतं, कारण अर्णव तिची खूपच मजा घेत असतो. ईश्वरीची आई म्हणते, बरं मी आणते हां बनवून, तुम्ही बसा. आणि म्हणते, नम्रता तू चल जरा माझ्यासोबत. आणि ईश्वरीची आई आणि नम्रता दोघीही आतमध्ये निघून जातात. अर्णव इकडे मस्त पाणी पित बसलेला असतोय. ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की डोक्यावर बसणार आहेस का आता? तर ईश्वरी म्हणते नाही. तर अर्णव म्हणतो, मग जा ना. तर ती म्हणते, नाही जाणार, माझं घर आहे, मी तेच बसणार. असं म्हणून ईश्वरी लगेचच सोप्यावरती येऊन त्याच्या शेजारी बसते. आता आणि हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर कमी दिलेलं थोडा जरी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला नवीन असेच फ्रेश एपिसोड पाहायला मिळतील. तर आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. तर उद्याच्याला इकडे राकेश आणि वल्लरी बोलत असतात. वल्लरी म्हणत असते की ईश्वरी माहेरी आहे तोपर्यंत आपल्याला असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून ती पुन्हा या घरात परत येणारच नाही. अर्णव इकडे म्हणत असतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर ईश्वरी म्हणते, मला माहिती ना तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते, म्हणून तर एवढं माझ्या मागे आलात ना. तिकडे अंजलीताईंकडून तुम्हाला खरं काय ते कळलं असणार आहे, त्यामुळे तुमचं सॉरी ऐकण्याची मला ऐकण्याची अजिबातच, त्यामुळे मला तुमचं सॉरी ऐकण्याची तर अजिबात हवंच नाही. अर्णव म्हणतो, मी ते तुला सॉरी म्हणण्यासाठी आलोच नाही आहे. ईश्वरी लगेचच म्हणते, मग आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे की अंजली म्हणत असते वल्लरीला की मामी उद्या तू जातेस ना गं ईश्वरीच्या घरी जेवायला? तर मामी म्हणत असतात नाही, आणि मामा चिडून म्हणतात, उद्या तू कशी जात नाही ना? तर ते मी बघतोच. आणि इथेच हा उद्याचा भागसुद्धा संपलेला, म्हणजे उद्याचा रिव्ह्यू संपलेला दाखवलेला आहे. तो खूप मोठे डायलॉग असतात आणि खूपच मोठा एपिसोड असतो. तर प्रेक्षकांनो प्लीज माझ्या अभिनेत्यासाठी एक सबस्क्राईब बनतंच ना. भेटूया उद्याच्या भागात अशाच नवीन सिरियलच्या